मित्रांनो, आपल्या मातीतले अस्सल स्वराज्य योद्धे म्हणजे आपले सुपर हिरोज. मग हे सुपर हिरोज मुलांना खेळता खेळता कळावेत यासाठी स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स बावळाने आणलेले आहेत. मराठी आणि इंग्रजी एकाच वेळी दोन्ही भाषेत उपलब्ध असलेले हे ट्रम्प कार्ड्स तुम्हाला इथून मागवता येणार आहेत. पण या शृंखलेत आपण या ट्रम्प कार्ड्समध्ये समाविष्ट केलेल्या स्वराज्य योद्ध्यांच्या कार्ड्सवर दिलेली माहिती समजावून घेतोय. फॉर्मॅट असा आहे की आपण शफल करतोय आणि येईल ते कार्ड आपण समजावून घेतोय. ठीक आहे, मला पुढचं कार्ड आलंय बापूजी देशपांडे यांचं. ठीक आहे, बापूजी देशपांडे यांच्याबद्दल बोलायला जावं तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे बाजीप्रभू देशपांडे नाहीत, हे बापूजी म्हणून वेगळे होते. बऱ्याच मोठ्यांना यांच्याबद्दल शिकवलं जात नाही का ते स्वराज्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात यांचं कर्तृत्व होतं. बापूजी देशपांडे हे सिनियर असोसिएट, म्हणजे जेव्हा शिवराय पुण्यात आले त्यावेळी ते ऑलरेडी आदिलशहाचे हवालदार म्हणून काम करायचे. आदिलशहाला कल्पना नव्हती अर्थात की ते स्वराज्यात रुजू झालेले आहेत. बापूजींचं त्यामुळे सिनियर असोसिएट हे पद चांगलं आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी सुरुवातीच्या काळात टेन्युअर म्हणजे पदावधी दर्शक जो आपला आहे त्याच्या सुरुवातीच्या कांड्या तुम्हाला पिवळ्या दिसतील. याचा अर्थ ते स्वराज्याच्या सुरुवातीच्या भागापर्यंत कार्यरत होते. वयाने मोठे होते. स्वराज्यासाठी वयोवृद्ध होईपर्यंत म्हणजे शेवटचा श्वास पण त्यांनी स्वराज्यासाठी घेतला. पण रणांगणावर लढता लढता धारातीर्थी नव्हते पडले. त्यांचा रँक 23 पाहायला मिळेल तुम्हाला, 23. बॅटलफील्ड पार्टिसिपेशन अर्थात सुरुवातीच्या काळातल्या सगळ्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे त्यांना 50 एवढा त्यांचा बॅटलफील्ड पार्टिसिपेशन आहे. परफॉर्मन्स तुम्ही बघाल तर अनेक पिढ्या म्हणजे मुलांना नातवांना सुद्धा त्यांनी स्वराज्यासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यामुळे तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स 7 दिसेल. 8.5 हे त्यांचं तुम्हाला रिमार्केबल फीट म्हणजे उल्लेखनीय कामगिरी दिसेल. सिंहगड शहाजीराजांसाठी पण त्यांनी एकदा जिंकला होता. सो स्वराज्याचे अस्सल सिंहगड तज्ज्ञ होते ते. 3 वेळा सिंहगड त्यांनी जिंकला, 2 वेळा स्वराज्यासाठी जिंकला. पहिल्यांदा तो बोलून वाकचातुर्याने सिंहगड जिंकला होता, नंतर लढून त्यांच्या नेतृत्वात जिंकला. अशा 3 वेळा सिंहगड जिंकला होता म्हणून त्यांना 8.5 असं त्यांचं आपण रिमार्केबल फीट दिलंय. तुम्ही इन्सिग्निया पाहिलात तर कारण की ते सिनियर असोसिएट होते महाराजांचे त्यामुळे 3 सुवर्ण गोल पाहायला मिळतील. तुम्ही जर त्यांचं विभाग पाहिला तर तुम्हाला शरभ हा चिन्ह दिसेल. शरभ हे चिन्ह आपण देतो स्पेशल टास्कमध्ये काम करणारे म्हणजे विशेष कार्य, जे स्वराज्य सेनेत थेट सेनेमधला कुठलं पद घेत नाहीत पण स्वराज्याला बाहेरनं पाठिंबा देतात. कारण की ते डॉटेड लाईन रिपोर्टिंग त्यांचं होतं. ते थेट स्वराज्यात रुजू झाले, ते बाहेरून पाठिंबा देत होते. अर्थात अनेक मोहिमा ते लढले पण तरी सुद्धा ऑफिशियली अधिकृतपणे स्वराज्याचे नव्हते. त्यामुळं बाहेरनं सपोर्ट करणाऱ्यांना आपण शरभ स्पेशल टास्कमध्ये धरतो. आणि जेम्समध्ये बघाल तर मधला जेम तुम्हाला चालू दिसतोय. याचं कारण असं की ते त्यांच्या अनेक पिढ्या, त्यांचे 3 मुलं जी प्रॉब्लेम आपल्याला पुढच्या कार्ड्समध्ये पाहायला मिळतीलच, या व्यतिरिक्त त्यांचा नातू सुद्धा म्हणजे 3 जनरेशन्स देशपांडेंच्या स्वराज्यासाठी लढल्या होत्या. अशा भन्नाट वॉरियरला आपण आज भेटलो. पुढच्या भागात पाहूया कोण भेटतंय. तोपर्यंत जय शिवराय.